राजसाहेब काल आमच्याकडे जेवायला आले. राजसाहेबांनी स्वतः ती बेडाईपुरी खाल्ली आहे. पूर्वी पण त्यांनी ओपनिंग राजसाहेबांनी केलेली आहे. बरोबर. तर तेव्हा पण त्यांना ती बेडाईपुरी आवडली आहे. तर त्यांचा तो फेवरेट डिश आहे बेडाईपुरी. हा आयटम जो आहे तो आमच्या इकडचा कोणालाच आवडला नाहीये. संदीप सरांची सगळ्यात फेवरेट डिश कुठली आहे? संदीप सरांना आवडणारी सगळ्यात फेवरेट डिश आहे. नमस्कार मित्रांनो, मराठी बोलूमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत. इंदोरी चॅट तुम्ही पाहिलं असेल आणि तुम्हाला कळलं असेल मी कुठे आलो आहे आज. संदीप देशपांडे यांच्या आपण रेस्टॉरंटमध्ये आलो आहे, हॉटेलमध्ये आलो आहे. तर पाहूयात मित्रांनो, आपण जाऊया आतमध्ये इंटरव्ह्यू कसं आहे, कारण राजसाहेब कालच इथे येऊन गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपण पाहूयात राजसाहेब ह्याच रेस्टॉरंट आहे. आपण पण आता ह्याच रस्त्यावर पुढे जाऊयात. या राजमार्ग आपला मित्रांनो. आल्या आपल्याला दिसले ते म्हणजे पाणीपुरी आपण टेस्ट करून पाहूयात मित्रांनो. पाणीपुरी खरं तर माझी सगळ्यात फेवरेट आहे व्हेजमध्ये. पाणीपुरी जी आहे ना हायजेनिक आहे, थंड आणि बटाटा आहे त्यामुळे थोडा भारी आणि बटाटा वेगळं काय हां वेगळी खायची आहे. चटणी वेगळी आहे. हां, गोड चटणी थोडी वेगळी आहे. पुदिना आणि हां वेगळी लागते, भारी लागते. मस्त. तर नक्की मित्रांनो, सुरुवातीला आम्ही पाणीपुरी खाल्लेली आहे. ह्याचं पाणी जे आहे ना, हे बघा, हे मी टेस्ट करून होतं. मला पाणी थोडं युनिक वाटतं. आणि टेस्ट वेगळी बघ ना, मस्त. सुरुवातच चांगली झालेली आहे. चला पाहूया आतमध्ये येऊन, इंटरव्ह्यू पाहूया. चला एक मिनटं या मित्रांनो. इथे आल्याच्या नंतर पहिलाच हा जो फोटो आहे, पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर. पुढे इथे बघा, इथे आपल्या विठ्ठलाचा फोटो आहे आणि मूर्ती आहे आणि वर गणपती बाप्पाचा, दगडूशेठ गणपती बाप्पाचा फोटो आहे. बाकी इतर त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते सगळ्या इथं ठेवले आहेत. इथे आतमध्ये त्याचे हे दाखव सागर, हे मस्त आहे. ते इंदोरचे रस्ते वगैरे असं दाखवले, विमान इंदोर आणि मुंबई दिले खाली आणि खाली मुंबई. बरोबर. हे बघा, इथे हा इंदोरवरून आणले ना डिशेस. इंदोरवरून ती डिश इथे आणली असं हे दाखवलेलं आहे. इथे किचन आहे बघा. एक किचन जे आहे इथे सगळं बनतं आणि मग त्यानंतर आपल्याला जायचं असतं ते वर इथून, आणि इथे वर गेल्याच्या नंतर मग सगळं बसून तिकडे आपल्याला जे ऑर्डर पाहिजे ती मिळते. काय AC सेक्शन आहे. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपल्याला AC मध्ये बसायला मिळणार आहे. आता इंदोरी चॅट आपण 2-3 दिवस झाला पाहतोय. भरपूर कॉन्ट्रोवर्सीचा विषय चालू आहे की बाबा इथं महाराष्ट्रामध्ये इंदोरच्या डिशेस काय वगैरे, त्या सगळ्या गोष्टींचं क्लिअरिफिकेशन संदीप साहेबांनी दिलेलंच आहे. आणि संदीप साहेबांसोबत जे होते ते म्हणजे त्यांचे आचारी आपण बोलू शकतो. सर तुमचं नाव सांगा. आणि माझं नाव दिनेश पवार आहे. मी इंदोरी चाटमध्ये हेड शेफ आहे. हे सगळे रेसिपीज मी डिझाईन केलेले आहे. आम्ही खूप विचार करून ह्या रेसिपीज मुंबईमध्ये आणल्या आहेत. मुंबईमध्ये ही चव साधारणतः मी बरेच रेस्टॉरंट आम्ही सर्वे केले आहे. संदीप साहेबांना पण ते स्वतः खवय्ये आहे, तर त्यांना ते चवचं सगळं चांगली माहिती वगैरे आहे. तर आम्ही हा इंदोरचा जो फूड कल्चर आहे त्याला आम्ही इथे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न करतोय. तुम्ही जर इंदोर बघितलं तर इंदोर पोहे खिचडी ह्याच्यासाठी प्रसिद्ध आहे, जगभर प्रसिद्ध आहे. पण इंदोरचे असे बरेच प्रकार आहेत, जशी बेडाईपुरी आहे, एक चीज ठेचा पाव आहे. या प्रकारला मुंबईला ते चव माहीत नाहीये. तुम्ही एकदा आमच्या रेस्टॉरंटला या कांजीवडा पिऊन बघा, ठेचा पाव खाऊन बघा. हे डिफरंट आहेत. आमचा इंदुरी चाट, दही पापडी चाट असतो, तो फंटास्टिक असतो. तुम्ही ट्राय करा. त्याचे वेगळे डिफरंट, चटणीचा प्रकार वेगळा आहे. वेगळा रेसिपी सगळे सेमच असतात ऑलमोस्ट. प्रकार चेंज कुठे होतं? चटणीमध्ये. आमचे इनहाऊस चटणीज आम्ही वापरतो, इनहाऊस मसाले आम्ही वापरतो. तर मित्रांनो, ठेचा पाव. आता हा ठेचा पाव एक्झॅक्ट काय आहे त्याच्यामध्ये समोर आवरण तुम्ही बघताय, तुम्ही भरलेलं दिसतंय काहीतरी. खाऊन बघतो. दाबेलीसारखं वाटतंय वरून, परंतु आपला वडापाव असं असतो एकदम तिखट. टेस्टच वेगळे एकदम युनिक टेस्ट आहे. त्यामुळे खाऊन आणि त्याच्यामध्ये चीज पण टाकलं वाटतं. युनिक टेस्ट आहे. आणि शेव टाकलेली आहे मस्त, शेंगदाणे टाकलेले आहेत मस्त, चीज टाकलेली आहे आणि चटणी आहे कुठल्या तरी प्रकारची. चटणी सुंदर आहे. आतमध्ये ठेचाचा तर एक फील काहीतरी युनिक आहे, पण हे अजून आपण कुठे खाल्लं नाही की वडापाव त्याच्या आतमध्ये ठेचा आहे. नक्की ट्राय करा. आणि तुम्ही बोलता ना ठेचा पाव, त्याच्यामध्ये वडापावच्या पण पुढे जाऊन काहीतरी एक पदार्थ तो चीज ठेचा पाव आहे. त्याला आम्ही मिरचीचा ठेचा लावतो, चटणी वापरत नाही. बरोबर. बटाट्याची वड्याची जी फिलिंग असते तसं आमचा एक वड्याचा फिलिंग असतो आणि त्याला आम्ही बटरमध्ये टोस्ट करतो. दाबेली सारखा प्रकार आहे. दाबेली पण बोलू शकतो, वडापाव पण. दाबेली म्हणजे दाबेली टाईप आहे. सिंगल पाव, त्याच्यामध्ये चीज आणि त्याला बटरमध्ये रोस्ट करतो, तर दाबेलीचा टाईप झाला. दाबेली गोड लागते, पण हा गोड झणझणीत ठेचा. जर तिखट आवडत असेल तर त्या माणसाने ठेचा पाव एकदा तरी येऊन आमच्याकडे ट्राय करा. मित्रांनो, ही डिश मागवली ती आहे बेढई पुरी. आता बेढई म्हणजे आता पुरी जी आहे त्याचं नाव बेढई आहे का?
हे सगळं इकडे आपलं हे कसं असतं पाव आणि मिसळ तशा टाईपमध्ये काहीतरी आहे. पावाच्या जागी हे आहे पुरीसारखं वाटते मला आणि हे मिसळ टाईप आहे. आणि इथे दाखव जरा. हां हे जे आहे ना बुंदी रायता बुंदी आहे, बुंदी रायता. हां दही आहे वाटते त्याच्यामध्ये. तसं type. तर तिखट लागल्याच्या नंतर थोडंसं गोड बघूयात आपण ट्राय करून कसं लागतं. एक बोलतात ना थोडं मिसळ टाईप पण वाटते काहीतरी. एक मिनटं सांबार सब्जी वाटते का पण? आतमध्ये लेअर दिला पण इथं. आतमध्ये काहीतरी लेअर आहे आणि हे बघा इथं. हां हे आतमध्ये जाड आहे म्हणजे. लेअर आलं जाड पुरी एकदम. चटणी म्हणजे ती आपण सुकी चटणी लावतो ना, तसं टाईपमध्ये काहीतरी हां आतमध्ये आतमध्ये लावलं आहे बघा. हे बघा इथं म्हणजे काहीतरी वेगळे फ्लेवर टेस्ट. खाऊन बघ रे टेस्ट काय वाटतं. मिठाई पुरी पण पुरी भाजीच आपल्याला पहिलं पुरी भाजी वाटलं. सगळी. हां चांगलं आहे. ह्या पुरीमध्ये काहीतरी वेगळं आहे कारण की ही भाजी मी आधी पण खाल्ली असं नाही की हां, भाजी नाही. ह्या पुरीमध्ये काहीतरी नवीन आहे. पुरी काहीतरी हे वेगळी try कर ना, वाटते. हे try कर. हे बघ कसं आहे. ते एक मी मला आवडलं हे म्हणून मी परत एकदा हे खातोय. कारण त्याच्याबरोबर मी एक छोटासा बटाटा पण घेतला. त्याच्यावरती लेअर पण आहे म्हणजे ते आपण टाकतो ना काय ते मसाला आणि मसाला हां नमकीन मसाला. नमकीन मसाला. बघ खाऊन कसं लागतं. छान लागतं मस्त टेस्ट एकदम बघा छान आहे छान आहे. चवीला मला असं वाटतं मस्त येते टेस्ट म्हणजे एक तो चाट मसाला टाईप मसाला गोड तो दही असतं हा, ना, तसं त्याच्यामध्ये आणि वरतून चाट मसाल्याचा तो आणि taste थंड पण वाटतं येतो. असं कंठाला असं थंड वाटलं. मस्त आहे. छान आहे मित्रांनो. ही पण डिश तुम्ही आलात नक्की तर ट्राय करा इथे. आतापर्यंत 2 गोष्टी जे मी नवीन ट्राय केल्या आणि मला भारी वाटलं ते म्हणजे एक काय होतं तो ठेचा पाव ठेचा पाव आणि एक आणि हे एक नवीन वाटलं काहीतरी. आणि यासाठी मी नाही, असं मी दादरला खाण्यामध्ये प्रॉपर खाण्यामध्ये दादरला कधी आलो ना तर मला असं वाटतं मी हे परत खायला येईल. कारण वेगळं काहीतरी आहे. ठेचा पाव तर स्पेशली येईल येईल बरोबर. हे खाण्यासाठी. आणि जसं आपण बेडे पुरी ही पण एक वेगळं काहीतरी. ही पुरी जी आहे ना ही वेगळी आहे पूर्णतः वेगळी आहे. आणि ही भाजी आहे ती तर कॉमन आहे पण तरी पण त्या भाजीमध्ये पण थोडासा एक फ्लेवर वाटते कुठलाही. तुम्ही फॅमिलीला घेऊन कधी येता एक कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. दुसरी जी आम्ही टेस्ट केली बेढई पुरी म्हणून त्याच्यामध्ये पण आम्हाला ती पुरी जी आहे ती एक वेगळ्या विशिष्ट प्रकाराची वाटली. राजसाहेब काल आमच्याकडे जेवायला आले. हां, बरोबर. राजसाहेबांनी स्वतः ती बेडाईपुरी खाल्ली आहे. पूर्वी पण त्यांनी ओपनिंग राजसाहेबांनी केलेली आहे. बरोबर. हां, तर तेव्हा पण त्यांना ती बेडाईपुरी आवडली आहे. तर त्यांचा तो फेवरेट डिश आहे बेडाईपुरी. राजसाहेबांचा. पुरीमध्ये काय प्रकारे मी सांगतो ती पुरी आहे ना आतमध्ये मूग डाळीचं कचोरी असते ना हां. त्याची फिलिंग आहे ती पुरी युनिक आहे. त्याच्यामध्ये भाजी जी आम्ही सर्व करतो ती बटाटा आणि टमॅटोची भाजी आहे. त्याच्यात कांदा लसूण नसतो हां. तरी ती भाजी अप्रतिम लागते. सगळ्यांनी यावं आणि ती एकदा ट्राय करून बघा. त्याच्यात बघा आपण पाहतो मिसळपाव वगैरे खातो तेव्हा कांदा किंवा मग लिंबू काहीच असतो नाही. पण त्यात काहीच नाही तरी पण ते खावंसं वाटतंय. हां. आणि ते जे बाजूला त्याच्या होतं ना दही रायता आणि- दिलेला हां, दही रायता. बुंदी रायता त्याचा पण एक वेगळा फ्लेवर आहे. नॉर्मल रायत्यामध्ये आणि आमच्याकडे आम्ही सर्व करणाऱ्या रायत्यामध्ये आम्ही दही देतो त्याच्यावर बुंदी असते आणि आमचे मसाले असतात. एक जिरावन मसाला म्हणून आमचा फेमस आहे इंदोरचा. बरोबर. खूप छान टेस्ट आहे फ्लेवर तो पण आम्ही इनहाऊसच बनवतो. तर ते तुम्ही ट्राय करून बघा. तर मित्रांनो ही डिश आहे स्पेशल इंदुरी चॅट म्हणजेच ज्याच्यासाठी कॉन्ट्रोवर्सी झाली होती तीच स्पेशल इंदुरी चॅट. संदीप देशपांडे साहेबांनी मला असं वाटतं सगळं एक्सप्लेनेशन दिलेलंच आहे पण भाजपच्या काही लोकांनी जी टीका केली आहे ती वेगळी. पाहूयात आपण कसं वाटतंय हे. भाई ह्याच्यामध्ये जे बोलतात ना काय काय आहे नक्की त्याच्यामध्ये म्हणजे तेच मी आता विचार करतोय कारण भरपूर काय काय लागलं मला. वाटाणे शेंगदाणे तर ते शेव डाळिंब पण आहे ती असं पण टाइम काहीतरी टाकलेले आहेत चाटमध्ये आणि शेव वगैरे छोटे छोटे असं एकदम मिक्स करून टाकले. बघ खाऊ मग ना. कडकडं लागतं रे खायला. आणि मेन तुला दही आवडलं होती ना बुंदी आणि दही त्याचा पण मॅशअप आहे. अच्छा म्हणजे त्या बुंदी आणि दहीमध्ये तू सगळं हे टाकल्याच्यानंतर कसं असं हे टाकायचं पण आहे ते त्या समोसे पुरी कसे असतात ते कडक कडक समोसा वगैरे असं माझ्या वाटतं कचोरी आहे ती ती कोणी मॅश करून खाली टाकले. कचोरीच आहे आणि दहीचा लेअर आहे आणि सगळे मिक्स केलेत सगळे शेंगदाणे वेगळे वाटतं सगळे शेंगदाणे. ड्रायफ्रूट सगळे सगळे थोडंफार सगळे मिक्स केले. Mixture आहे दही ते? पुरी शेवपुरी हा, रगडा सगळं पॅटीस mixture, सगळे सगळं मिक्स. mixture आहे. आणि त्याच्यामध्ये मसाले ते एक वेगळेच आहेत. ते जे मसाले मला असं वाटतं इथे मिळू शकतात असं वाटतंय मला. आणि त्याचसाठी मला वाटतं स्पेशल आहे इंदोरी चॅट. खरंच नक्की ट्राय करा. इथे कधी आलात दादरला तर इंदोरी चॅट म्हणून काय नक्की कॉन्ट्रोवर्सी होती आणि हे काय आहे मला असं वाटतं आणि तुम्ही हे म्हणजे खाल्ल्यानंतर बनवलेलं आहे हे मराठी माणसांनीच. आपल्याला वाटेल की इंदोरी लिहिलंय नाव म्हणून इंदोरी चाट पण हे बनवलेले सगळे मराठी माणसाचे जे शेफ आहेत सगळे. बारीक बारीक तुकडे करून ही डिश मी एकटा संपवू शकतो. बाकीच्या डिश मी ज्या खाल्ल्या त्या म्हणजे आपण सगळे खाल्ले पण ही संपवू शकतो. एवढी चांगलं आहे. सुंदर डिश आहे. इंदुरी चाट हा माझा स्वतःचा इन्व्हेन्शन आहे. त्याच्यामध्ये आम्ही पापडी दही बुंदी मसाले आणि आमची चटण्या टाकून आम्ही त्याला बनवतो. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. मार्केटमध्ये दही पापडी चाट हे तुम्ही लोकांनी ट्राय केलेलंच बरोबर. असेल. मी त्यांना सजेस्ट करेन की आमची तुपाची पुरी असते खस्ता पुरी असते ती एकदा ट्राय करून बघा. आम्ही शेवपुरीची पुरी वापरत नाही.
अच्छा, म्हणजे ती शेवपुरीची पुरी नव्हती त्याच्यामध्ये. नॉर्मली पापडी चाट म्हणलं की शेवपुरीची पुरी आणि दही असा लोकांचा कॉन्सेप्ट असतो. बरोबर. आमच्याकडे पुरीचा प्रकार आहे, ते तुपाची पुरी असते, खस्ता पुरी असते. ते एकदा ट्राय करून बघा, फ्लेवर वेगळा आहे आणि त्याचा कॉन्सेप्ट वेगळा आहे. कॉन्सेप्ट वेगळा नाही, खरंच वेगळा तो आहे. आमचा एकदम स्टार प्रोडक्ट आहे. इंदुरी चाट हा आमचा स्टार प्रोडक्ट आहे. खाताना असं वाटत होतं शेवपुरी खातोय, रगडापुरी खातोय की दहीपुरी खातोय हेच समजत नव्हतं, पण सगळं तिन्ही एका ह्याच्यात आणि एक वेगळंच काहीतरी चव Yes, yes, yes. अशी मला वाटली होती. आणि मी एक आलू सगळ्यांना टिक्की चाट पण आमचा असतो. आलू टिक्की चाट मध्ये आम्ही रगडा वापरत नाही. आमची चटणी आणि टिक्की असते, कांदा असते आणि शेव असते. ते पण ट्राय करून बघायचं. गरम कोणाला आवडत असेल तर आलू टिक्की चाट ट्राय करायचं. आणि तो जो महत्वाचा तुम्ही प्रोडक्ट बोलला होता ते काय बरं त्याचं नाव जो तुम्ही सुरुवातीला मला दिला, कांजी वडा. कांजी वडा. तर पाहूयात कांजी वडा कशी आहे. मग त्यानंतर आम्ही काही अजून डिश मागवलेल्या आहेत, टेस्ट करून बघूयात कशी आहे. कर टेस्ट वडा पण ठीक लागली. याच्यामध्ये पाणी आहे. कसलं पाणी आहे? कसलं पाणी वाटतं? पाणपोळी सारखं वाटतं पाणी, पण त्याला टेस्ट काय आहे वेगळी? हां, बेसिकली टेस्ट तिखट ही वड्यामुळेच आली आहे ना. आणि थोडं मसाला काहीतरी चाट मसाला टाईप कसं असतो आणि हे काय आहे? तसं मसाला. जिरा टाकला, ह्याच्या आतमध्ये ना एक हे आहे, एक काहीतरी हे बघ, मोदकासारखा प्रकार आहे. मोदकासारखा नाही, हा काहीतरी वडा आहे काहीतरी. चाटवाला असतं ना. मला वाटतं ते आपला हे मेंदूवडा कसा असतो हां हां. तसा टाईपमध्ये आयटम येतो. आणि तो ह्याच्यात टाकला आहे पाणी. आणि त्यामध्ये जेव्हा पाणीपुरी आपण खातो ना, जी रिच लोकांची पाणीपुरी असते नाही का, त्याच्यामध्ये ते काय असतात ते बुंदी बुंदी type. टाईप असतात ते. पण मला असं वाटतं सुरुवातीला जेव्हा पहिला घास हा जेव्हा खाल्ला तेव्हा मला असं काहीतरी वेगळं नाही वाटलं, म्हणजे काहीतरी पानचट वाटलं. पण आता असं वाटतं खावं, 2-3 घास खाल्ल्याच्या नंतर असं वाटतं खावं. आणि त्यांनी आपल्याला हे पण सांगितलं ना, हे आपल्याला शरीरासाठी काहीतरी चांगलं आहे काहीतरी. डिटॉक्स detox काहीतरी. त्याच्यामुळे काहीतरी आता एखादी गोष्ट आरोग्यासाठी जी चांगली असते ना ती थोडीशी पानसट लागते, पण खरंच दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जेव्हा तुम्ही घास घेता ना तेव्हा ती हवीहवीशी वाटते, छान वाटते. हा रेग्युलर डाएटचा प्रोडक्ट नाही आहे. कांजी वडा हा मेडिकेशनसाठी जास्त वापरला जातो. ज्यांना गॅसचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, डिटॉक्स करायचा आहे, त्यांच्यासाठी तो परफेक्ट प्रोडक्ट आहे. पचनासाठी सिनियर सिटीजनना जो अपचनचा प्रॉब्लेम वगैरे असतो, वयस्कर लोकांना, त्यांनी रोज सकाळी एक कांजीचा ग्लास पिला ना, वडा बघा, वडा एक फ्लेवरसाठी मी दिलाय त्याच्यामध्ये. हे मेन इंटेन्शन तुमच्या पोटामध्ये ती कांजी गेली पाहिजे. त्या कांजीचा एक प्रोसेस आहे, 3 ते 4 दिवस लागतात त्याला बनवायला. आम्ही त्याला राई वगैरे वापरतो, त्याच्यात हिंग असते, प्युअर हिंग, आमची इंदोरची हिंग आहे. त्याला फर्मेंट केलं जातं. तुम्ही आता टेस्ट केलं, तुम्हाला कळलं असेल, थोडासा तो ना आंबट फ्लेवर येतो. बरोबर. तो आंबूस फ्लेवर आहे, त्याला फर्मेंट करतो आणि तेच तुमच्या पोटात जाऊन त्याला एन्झाईम्स होऊन क्लिअर करतो. तर ते मेडिकेटेड प्रोडक्ट आहे. तुम्ही कधी पण हेल्थ वाईज कॉन्शियस असाल तर दिवसाला एक प्रोडक्ट घ्यायचं. नक्कीच. मग या सगळ्या डिशमध्ये संदीप सरांची सगळ्यात फेवरेट डिश कुठली आहे? संदीप सरांना आवडणारी सगळ्यात फेवरेट डिश आहे त्यांची मूग डाळची भजी आणि मुगाचा चिला. मूग डाळ चिला आणि मूग डाळ भजी हे साहेबांची फेवरेट आहे. हा, म्हणजे तुम्हाला सांगतो ना, की साहेब आले की इथे मस्त साहेबांची पूर्ण टीम येते, मित्र येतात, ते सगळेच आयटम, म्हणजे इव्हन बेडाई पुरी म्हणा, इंदुरी चाट म्हणा, टिक्की चाट म्हणा, सगळे फेवरेट. त्यांची गँग येते. अच्छा, मग राजसाहेबांचे जसं तुम्ही सांगितले भेड पुरी म्हणून एक काहीतरी वेगळं आहे. राजसाहेबांचे फेवरेट आयटम सांगतो, इंदोरी पोहे, बेडाई पुरी आमच्याकडे ट्राय करतात. एक शिकंजी आहे, लिंबू शिकंजी, जे आवर्जून घेतात. काल पण ते माझ्याकडे आले, त्यांनी लिंबू शिकंजी, ते बघा तिकडे शिकंजी आहे, ते ड्रिंक आहे, लिंबू सरबत आहे, त्याच्यात शिकंजी मसाला असतो आमचा, अप्रतिम असतो. अच्छा, डायजेशनसाठी ते पण थंड करतं. तुम्ही आता उष्णतेत गेलात ना तर तुमचं शरीर एकदम थंड करेल. म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीचे प्रकार. अजून आम्ही दिवाळीनंतर थंडीसाठी आणखीन प्रकार येणार आहेत. गराडू येणार आहेत, बुट्टेका किस येणार आहे, गजक येणार आहे, पेठा येणार आहे. म्हणजे जसं सीझन असतं ना तसं इंदोरला जे अवेलेबल आहे ते आम्ही इकडे अवेलेबल करणार. इंदोर हा मराठी प्रदेश आहे, त्याच्यामध्ये अहिल्याबाई होलकरांनी जे प्रथा चालू केली तिकडे सराफा बाजार आहे, ती खाऊ गल्ली म्हणतात त्याला, ती जग प्रसिद्ध आहे. ती त्याचं व्यंजन आम्ही इकडे आणण्याचा प्रयत्न करतो. लोक इकडे आली की त्यांना इंदोरमध्ये आल्यासारखं वाटलं पाहिजे, हीच आमचा हेतू आहे. बरोबर. आणि ते आपण जसं सांगितलं संदीप सरांनी, त्याचं सगळं क्लिअरिफिकेशन दिलं, सगळ्या टीका झाल्या. संदीप साहेब त्याच्यावर खूप बोललेलीच आहेत, त्यांनी स्वतः रिसर्च केलेला आहे. तर मित्रांनो, ही डिश आहे काहीतरी माझ्या ते उपवासाची डिश आहे. आपण नॉर्मली कुठल्याही हॉटेलमध्ये जातो तिकडे उपवासाला आपण काय खातो तर साबुदाणे खातो, पण इथे एक नवीन डिश जी आहे आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीने काहीतरी वेगळे केलं आहे. त्यात वडा पण आहे आणि सांबार पण आहे, आणि ही आपण उपवासाला खाऊ शकतो अशी डिश आहे. तर मी बोललो टेस्ट करून बघूयात आहे ना. जास्त स्पेशालिटी इकडे स्पेशालिटी उपवासाचं ज्यांचं असेल त्यांच्यासाठी तर मला वाटतं चांगलं असेल. हां, म्हणजे उपवासाला थोडी टेस्ट आहे, मसाला वगैरे काहीतरी आहे जो उपवासाचा असू शकतो.
उपवासाचं बोललं तर हां खाऊन बघ जरा आहे ना जिभेला चांगली टेस्ट लागते म्हणजे उपवासाच्या दृष्टिकोनात खा म्हणजे असं नको खाऊस की माझा उपवास नाही आणि मग Taste खायचं आहे पाहिजे, मग तुला ती टेस्ट नाही लागणार उपवास आहे तुझा आणि मग काहीतरी खायचं आहे पानचट खाण्यापेक्षा हे जरा बेटर वाटतंय ठीक आहे चांगले आहे उपवासाला आहे ना? हा उपवासाला बेस्ट आहे आणि त्यात हे काय आहे बघू ते जे 2 गोळे जे होते ना आता ते बघूया ते काय साबुदाणाच आहे मला वाटतं म्हणजे बटाटा वडासारखा टेस्ट येतो थोडा साबुदाण्याचा वडा आहे हां थोडा साबुदाण्याचा वडा आहे आणि त्याच्यामध्ये सांबार आहे म्हणजे सांबार असं हे नाही आहे पातळ नाही आहे घट्ट प्रॉपर सांबार आहे उपवास असेल तुमचा जर आणि आपण दादरमध्ये फक्त मसाला तुम्हाला खाऊ ना तर ते मजा येणार नाही पण त्या वड्यासोबत जर आपण ते खाऊ ना तो मसाला तर ती टेस्ट येते चांगली ती चांगलं वाटतं ना खायला उपवासाला बोर होणार नाही हां, म्हणजे नवीन हां. काहीतरी ट्राय करायला भेटेल उपवासाला हां हे बेस्ट वाटते मला हां. आणि हे असं घ्यायचं हे असं घ्यायचं असं आहे मुंबईमध्ये असा comfortable चाट असं हाऊस वगैरे. तुम्हाला कुठेच मिळणार नाही हा आमचा इंदुरी चाट हाऊस आहे ह्याच्यामध्ये चाटचे प्रकार लोक खायला येतात दुपारी आमच्याकडे राईसचे प्रकार आहेत पुलाव आहे बिर्याणी आहे लंच टाईममध्ये तुम्हाला मिळेल नाश्त्यामध्ये तुम्हाला पोहे खिचडी मिसळपाव उसळपाव समोसा कचोरी मूग दाल कचोरी हे पण फंटॅस्टिक एक नवीन आम्ही हलव्यामध्ये अक्रोडचा हलवा हा मेक टू ऑर्डर असतो ऑर्डरप्रमाणे आम्ही बनवून देतो प्रीमियममध्ये जातो तर ते पण आम्ही देतो अक्रोडचा हलवा पण ट्राय करावा हा पण इंदोरमध्ये खूप प्रसिद्ध आहे प्रसिद्ध आपले टायमिंग काय असतो सकाळी टायमिंग बघा आम्ही सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत ऑपरेट करतो सोमवारी आम्ही बंद ठेवतो तुम्ही कधी आलात तर 8 ते 9 मध्ये तुम्ही कधी पण व्हिजिट करा तुम्हाला सगळे व्यंजन रेडी मिळतील नक्कीच मित्रांनो तुम्ही दादरमध्ये कधी आलात तर नक्कीच इथे इंदुरी चॅटला भेट द्या एवढंच सांगेल तुर्तास सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू